महत्वाची म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूर त्याबद्दल एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडी, जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे। त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत। आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे, तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला जाईल आणि फार विचारांती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आणि सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे, रोड कसे असले पाहिजे, त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीने असले पाहिजे, असं बरंचसं काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय, आढावा घेतलाय। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका 30 नोव्हेंबर पर्यंत करेल। पीडब्ल्यूडीच्या एरियामध्ये येणारं काम आमचं पीएमआरडी आणि पीडब्ल्यूडी मिळून ते पण 30 नोव्हेंबर पर्यंत करतील। टेंडरच्या दृष्टिकोनातून वेळ पडली तर 15 दिवसाची गॅप द्यावी लागते, ती 7 दिवसाची पण देण्याचा निर्णय हा घेतलाय। जसं तुम्हाला आठवत असेल, आता मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूरचं काम करताना आमच्याकडे दिवस कमी होते, त्यावेळेस आम्ही काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केलेले होते कामं उरकण्याच्या दृष्टिकोनातनं। तशा प्रकारे कुठला पैसे कुणी कुठे कसे खर्च करायचे अशा सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पीएमआरडीला साधारण 200 कोटी, आपल्या डीपीसीला जे काही 30-35 कोटी रुपये लागतील ते पीएमसी त्यांचा खर्च करेल, पीसीएमसी त्यांचा खर्च करेल। पोलीस खात्याला पण त्यामध्ये काही आर्थिक मदत लागणार आहे, त्याच्याही बद्दलचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। दर 15 दिवसाला ह्या कामाच्या करता म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या बद्दल बसायचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे। तशा पद्धतीनं मी असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होईल, मी नसेल तर विभागीय आयुक्त कुलकुंडवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होईल